गरमागरम ज्वारीची भाकरी आणि सुकट खायचा काहीसा आनंदच वेगळा आहे. जर पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसेल ना, तर सुकट बनवण्याचा हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. तर काही टिप्ससोबत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहे. सोबतच कोथिंबीर आणि चिंचेचा रससुद्धा घेतलेला आहे. आता सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर लोखंडी तवा ठेवलेला आहे खोलगट असा आणि त्यावरती सुकट भाजून घेत आहे. सुकट अगदी 1 ते 2 मिनिटभर भाजून घ्या. खूप काहीशी भाजू नका. सुकट भाजल्यामुळे ना सुकटचा तीव्र वास जो आहे ना, दुर्गंध तो सुद्धा कमी होतो. भाजल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकलेले आहे. 1-2 मिनिटभर पाण्यामध्ये ठेवूया. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे सर्व धूळ कण रेती जे आहे ना, ते खाली पाण्याच्या बुडाला बसतात आणि सुकट मात्र छान अशी धुवून निघते. यासाठी सुकट धुवून घ्यायची. त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता सोबतच टाकूया टोमॅटो. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत वाट बघूया. यानंतर मसाल्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे आणि घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट सर्व असं मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया, मिसळून घेऊया. मसाल्याच्या गाठी थोड्याफार राहिलेल्या आहेत. यासाठी अगदी किंचितभर असं पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेत आहे. यानंतर सुकट टाकूया. सुकट मिक्स करून घेऊया. यानंतर सुकटमध्ये आहे ना मीठ टाकायचं आहे. खूप काहीसं मीठसुद्धा टाकू नका. सुकट अगोदरच खारट असते, त्यामुळं मिठाचं जे प्रमाण आहे ना ते कमीच टाकायचं. आणि यामध्ये आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स असा टाकायचा आहे की ज्यामुळे सुकटचा वासही येणार नाही आहे, तर ते म्हणजे चिंचेचा रस. तर आता चिंचेचा रस का टाकायचा अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सुकट आधीच खारट असते. चिंचेचा आंबटपणा खारट चव संतुलित करते. त्यासाठी आपल्याला चिंचेचा रस टाकायचा आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे चिंचेमुळं सुकटचा तीव्र वास कमी होतो आणि भाजी अधिक रुचकर लागते. त्यामुळं चिंच आहे ना एकदा सुकट बनवताना नक्की टाकून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी लागली चव सुकटची. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि झाली ना मंडळी अगदी सोप्या पद्धतीने सुकट तयार. आणि जे लोक सुकटचा खूप दुर्गंध येतो म्हणून जर सुकट खात नसतील ना, तर एकदा माझ्या पद्धतीने बनवा आणि कमेंट्समध्ये नक्की या. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि सुकट खाण्याचा काहीसा आनंदच वेगळा आहे. आणि जर का पावसाळ्यामध्ये काहीच नसेल ना भाजीला, तर सुकट आहे ना अतिशय उत्तम पर्याय आहे भाजी म्हणून खाण्याचा. तर मग तुम्हीही बनवा आणि आनंद घ्या. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. आणि अजूनही मला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की करून घ्या. मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन.